इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलेली। यावेळी सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निकालानंतर आज नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीत जाणार आहेत। दोघेही विस्तारा एअरलाइन्सच्या एकाच विमानाने दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मोदींची गॅरंटी मोदींनी संपवली असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। भाजपला बहुमत मिळालेलं नाही, आमच्याकडेही आकडा आहे। चंद्रबाबू नितीश कुमार भाजपसोबत गेले नाही तर काय, असं सूचक वक्तव्य देखील राऊतांनी केलं। नवी दिल्लीमध्ये आज एनडीएची खलबतं असणार आहेत। यावेळी दुपारी 4 वाजता मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीदरम्यान नवीन सरकार स्थापनेच्या संदर्भात चर्चा होणार आहे। बहुमत मिळाल्यानंतर सरकार कामाला लागलंय। नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 10:30 वाजता बैठक होणार आहे। बैठकीत पुढील रणनीती ठरणार आहे। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राहुल गांधींचा उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला आहे। वायनाड आणि रायबरेलीच्या अपार प्रेमाबद्दल राहुल गांधींनी आभार मानले। तर माझी सत्ता असती तर मला दोन्ही ठिकाणचा खासदार राहायला आवडलं असतं, अशी इच्छा राहुल गांधींनी व्यक्त केली। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आणि यावेळी भाजपच्या कार्यालयात बैठक होणार आहे। बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। बीडचे विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांनी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळी जरांगे पाटलांनीही त्यांचं स्वागत केलं। बीडमधील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या वाहनांचा अपघात झाला। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना त्यांचा अपघात झाल्याचं कळतं आणि या अपघातात काही जण जखमी झाले असून बजरंग सोनवणे सुखरूप आहेत। निवडणुकांच्या निकालानंतर देशात अनेक ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलाय। उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपच्या बऱ्याच जागा घटल्यात, तर याच ठिकाणी काँग्रेसनं जोरदार कमबॅक केलं। लोकसभा निवडणुकीमधील विजयानंतर मोदींनी देशवासियांचे आभार मानले। देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनवणार असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला। निवडणूक निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फुलांची उधळण केली। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलंय। भारत इटलीच्या संबंधांसाठी आपण एकत्र काम करू, असं ट्विट करत मेलोनी यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या। अयोध्येमधील लोकसभेच्या निकालावरून प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगमने ट्विट करत अयोध्यावासियांना टोला लगावलाय। ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला, नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्थानक दिलं, 500 वर्षांनंतर राम मंदिर उभारून दिलं, एका मंदिराच्या जोरावर अर्थव्यवस्था उभारून दिली, त्या पक्षाला अयोध्या मतदारसंघात संघर्ष करावा लागतोय। अयोध्यावासियांनो, ही लाजिरवाणी बाब आहे, असं सोनू निगमने म्हटलं। भाजपने सोलापूरला जातीपातीची कीड लावण्याचा प्रयत्न केला, त्यात हुकुमशाहीचा पराभव झाला असं म्हणत प्रणिती शिंदेने भाजपवर निशाणा साधला। आता सोलापूरसाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण करणं माझं कर्तव्य असल्याचंही प्रणिती शिंदे म्हणाल्या। रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली होती। आपल्या उमेदवारासाठी शरद पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघात जातीने लक्ष घातलं होतं, मात्र एकनाथ खडसेंच्या घरवापसीमुळे रक्षा खडसेंना मोठं पाठबळ मिळालं। तर रक्षा खडसे यांच्या विजयामुळे रावेर लोकसभा मतदारसंघावर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व कायम असल्याचं सिद्ध झालं। इंडिया आघाडी देखील सत्ता स्थापनेच्या रेसमध्ये आहे। आम्ही सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला नाही, इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच ठोस निर्णय होईल, असं सूचक विधान राहुल गांधींनी केलं। लोकसभा निवडणुकीत कोकण आणि ठाण्यातल्या 6 जागांपैकी 5 जागांवर महायुतीचा दमदार विजय झाला, तर केवळ एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची सरशी झाली। राज्यात महायुतीला मोठा धक्का बसलाय, तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली। महायुती 18 जागेवर विजयी झाली, तर महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर येत राज्यात मोठा विजय मिळवला। विदर्भातील 11 पैकी 8 लोकसभा जागांवर महाविकास आघाडीने महायुतीला धक्का दिला। केवळ 3 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालाय। सर्वाधिक जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। सुप्रिया सुळेंच्या विजयानं बारामतीमध्ये शरद पवारच पॉवरफुल असल्याचं सिद्ध झालं।
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी जनतेचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली तर खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदारही ठाण्यानेच दिला असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. मला आमदार बनवणार म्हणून शपथ घेणाऱ्या सर्वोच्च नेत्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला खासदार केलं असं देखील म्हस्के म्हणाले. मुंबईत ठाकरेंच्या पक्षाचा बोलबाला असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलं. ठाकरेंच्या पक्षानं 3 जागांवर विजय मिळवला. शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पक्षानं मिळवलेल्या या विजयामुळे ठाकरेंच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले तर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. अमोल कीर्तीकरांच्या निकालाला आव्हान देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलंय. मुंबईत अमोल कीर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत. त्यांचा पराभव अद्याप झाला नसल्याचंही सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं. सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी निकालानंतर दिली तर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आज ठरेल असं मोठं विधान देखील ठाकरेंनी केलं. लोकसभेचा निकाल महाराष्ट्रातील विधानसभेसाठी प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. चुकीचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला असं परखड मत शरद पवारांनी निकालानंतर व्यक्त केलं. जनता राहुल गांधींच्या पाठीशी उभी राहिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं परिवर्तन झालं असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. तानाशाह सरकार संपतंय याचा आनंद आहे अशी प्रतिक्रियाही नाना पटोलेंनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालात बाजी मारलेल्या उभाटा गटाच्या अनिल देसाई यांनी थेट उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय बाळासाहेबांवरील निष्ठा आणि ठाकरेंनी दाखवलेला विश्वास याला दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7,000 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि त्यामुळे हाय व्होल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्त्वाचा मानला गेला. दिवसभर अटीतटीची लढत सुरू असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवला. राज्यात भाजपच्या अनेक मोठ्या चेहऱ्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यावेळी अमरावतीमधील जनतेने नवनीत राणांचा पराभव करत काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना विजयी केलं. आता जाणून घेऊयात इतरही घडामोडी. लोकसभा निवडणुकीचा काल निकाल आला आणि हा निकाल सगळ्यांसाठीच काहीसा अनपेक्षित ठरला.